पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या पिरंगुट घाटात भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळून अपघात झालाय। या अपघातात 2 जण जखमी झालेत। घाटातील एका वळणावर चालकाचं वाहनावरचे नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली आहे। या घटनेत अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय। अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे। क्रेनच्या सहाय्यानं ही कार दरीतून बाहेर काढण्यात आली आहे। घाटात काही ठिकाणी संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाल्यानं अशा अपघातांची संख्या वाढत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीमधील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचीही घोषणा शक्य। महापौर रितू तावडेंच्या वाहनावरील लाल निळ्या दिव्यांमुळे वाद पेटला। गाडीवरचे लाल दिवे नियमबाह्य, मिलिंद नार्वेकरांची टीका। तर अधिकृत गाडीवरचे दिवे 2 दिवसांपूर्वीच काढल्याचं महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये देखील कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुस्तफा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावरती 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजावरती लक्ष ठेवून। एक एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गावरचा वार्षिक पास महागणार। 3000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।